साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे उद्यान आज तब्बल 5 वर्षापासून बंद आहे. पण प्रश्न एकच आहे, दौंडकरांचा हक्क नेमकं कोण हिसकावत आहे? झाडीत गाडलेली खेळणी हे पहा, जिथे कधी काळी मुलांचा किलबिलाट असायचा, आज तिथे काठेरी झुळप, तुटलेले झोके आणि कुलूपबंद दरवाजे. दौंड सारख्या शहरात जर नागरिकांसाठी साधं उद्यानही चालू ठेवता येत नसेल, तर आपण विकासाच्या कोणत्या गप्पा मारतोय? नमस्कार, मी आहे पवन साळवे आणि आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत दौंड नगर परिषदेच्या ढिसाळ कारभाराचं जिवंत उदाहरण. दौंड शहरातील एकमेव साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे उद्यान आज तब्बल 5 वर्षापासून बंद आहे. पण प्रश्न एकच आहे, दौंडकरांचा हक्क नेमकं कोण हिसकावत आहे? गेट झाडीत गाडलेली खेळणी हे पहा, जिथे कधी काळी मुलांचा किलबिलाट असायचा, आज तिथे काठेरी झुळप, तुटलेले झोके आणि कुलूपबंद दरवाजे. लहान मुलांसाठी एकही खेळण्यासारखी सुरक्षित जागा नाही. ज्येष्ठ नागरिकांसाठी बसायला एक बाकही नाही. दौंड सारख्या शहरात जर नागरिकांसाठी साधं उद्यानही चालू ठेवता येत नसेल, तर आपण विकासाच्या कोणत्या गप्पा मारतोय? आता या प्रत्येक दौंड शहरातील नागरिकाला प्रश्न पडताना दिसतोय. आज दौंड मधील पालक विचारत आहेत, आमची मुलं कुठे खेळायची? रस्त्यावर? ज्येष्ठ नागरिक विचारतात, आम्ही फिरायला कुठे जायचं? गल्लीत? शहरात मोठा मॉल नाही, मोठी मैदानं नाहीत आणि जे एकमेव उद्यान होतं तेही नगर परिषदेने बांधलेलं, ते देखील बंद पाडलं. मग हा विकास नेमका कोणासाठी आहे? फक्त पोस्टरवरचा विकास आहे का? फक्त भाषणामधला विकास आहे का? आणि आता सगळ्यात महत्वाचा आणि गंभीर मुद्दा आहे का? 14 जून 2021 रोजी पुणे जिल्हा नियोजन समितीकडून साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या उद्यानासाठी 28 लाख रुपये मंजूर झाले. 10 मे 2022 रोजी नगर विकास विभागाकडून थेट 1 कोटी रुपये मंजूर झाले आणि आता उद्यानासाठी 3,66,00,000 रुपयांचं एस्टिमेट झालं. त्यापैकी 1 कोटी रुपये मंजूर देखील झाले. मग प्रश्न स्पष्ट आहे, 5 वर्षात नेमकं झालं काय? काम दिसतंय कुठे? जर पैसे मंजूर झाले होते तर काम का नाही झालं? आणि जर कामच झालं नाही तर याला जबाबदार कोण? प्रत्येक प्रश्न हा दौंड शहरातल्या नागरिकांना पडताना दिसतोय. दौंड नगर परिषद आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी या विषयावर वर्षानुवर्ष दुर्लक्ष केलंय. निवडणुकीत विकासाचे वायदे, पण निवडणूक संपली की नागरिक विसरले जातात. तालुक्याच्या नावावर निधी येतो, पण शहराच्या वाट्याला येतं काय? भोपळा. दुर्लक्ष, दुर्लक्ष आणि फक्त दौंड शहराकडे दुर्लक्ष. दौंड शहर म्हणजे कुणाची खाजगी मालमत्ता नाही, तर हा जनतेचा हक्क आहे आणि त्या जनतेच्या हक्काला देखील हिरावून घेताना या दौंड शहरातील नेते दिसत आहेत. आता अचानक टेंडर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. 3 वाजता टेंडर ओपन होणार, पण नागरिकांचा अनुभव काय सांगतो? टेंडर, उद्घाटन, फोटो सेशन आणि मग पुन्हा शांतता. दौंडकरांचा सवाल आहे, यावेळी खरंच काम सुरू होणार का, की हे फक्त संताप शांत करण्याचं नाटक आहे? आणि दौंड नगरपालिकेमध्ये नागरिकांचा आक्रोश देखील पाहायला मिळेल. हा विषय फक्त गार्डनचा नाही, हा विषय आहे दौंड शहराच्या सन्मानाचा, नागरिकांच्या हक्काचा आणि प्रशासनाच्या जबाबदारीचा. आम्ही हा विषय इथेच थांबवणार नाही. काम सुरू झालं की नाही, निधी कुठे जातोय आणि जबाबदारावर
कारवाई होते की नाही हे आम्ही सतत दाखवत राहू. दौंडकरांनो, गप्प बसू नका, सवाल विचारा. कारण शहर तुमचं आहे आणि हक्कही तुमचाच आहे. जोपर्यंत तुम्ही शांत बसाल हे असेच हाल आपले होत राहतील. तरी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी एवढं सांगू शकतो, मी आहे पवन साळवे. माझ्या निर्भीड पवन 2.0 युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करायला मात्र विसरू नका. आणि स्वतंत्र पत्रकारितेला पाठबळ देण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या QR कोडला स्कॅन करून आर्थिक पाठबळ द्या.